मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत आपलं नाव आहे असं विधान काही दिवसांपूर्वीच मंत्री नितेश राणे यांनी केलं होतं। नितेश राणे यांच्याकडून केली जाणारी विधानं पाहता मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली अशी माहिती समोर आली होती। मात्र मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांची एक यादी आहे आणि त्यामध्ये नितेश राणेंचं नाव आहे, त्यामुळे कोणाला चिंता करण्याची गरज नाही अशी स्पष्टोक्ती ही मंत्री नितेश राणे यांनी दिली होती। आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लाडक्या मंत्र्यांविषयी भाष्य केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका वृत्तसंस्थेच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली। त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात भाष्य केलं आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या विषयांवरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे। औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। यातच नागपूरमध्ये दंगलीची घटना घडली, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विरोधक सरकारला जाब विचारत आहेत। यातच सरकारमधील काही मंत्री चिथावणीखोर विधानं करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत। तसंच मंत्र्यांच्या अशा पद्धतीच्या विधानांवर मुख्यमंत्र्यांनी अंकुश लावला पाहिजे अशी मागणीही विरोधकांकडून केली जात आहे। या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळातील 3 लाडके मंत्री कोण असा प्रश्न विचारला। त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे। मंत्रिमंडळातील एक सदस्य बोलले की मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री आहे, मग मंत्रिमंडळातील 2 उपमुख्यमंत्री सोडून 3 लाडक्या मंत्र्यांची नावं सांगा असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला। यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी आता लाडका मंत्री योजना घोषित केलेली आहे, त्या योजनेच्या निकषात जे जे बसतील त्यांना लाडका मंत्री म्हणून घोषित करेन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। त्याचबरोबर मंत्र्यांच्या बेजबाबदार विधानाबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला। त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की जेव्हा आपण मंत्री असतो तेव्हा संयमानेच बोललं पाहिजे। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राजधर्माचं पालन करण्याबाबत विधान केलं होतं, त्यामुळे आपले विचार आपल्या आवडीनिवडी या बाजूला ठेवल्या पाहिजेत। आपण संविधानाची शपथ घेतलेली आहे। मंत्र्यांनी बोलत असताना संयम बाळगला पाहिजे। कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, अशा वेळी मी त्यांच्याशी संवाद साधतो, त्यांना समजावून सांगतो। मंत्री असल्यामुळे संयम बाळगूनच बोललं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। राजकीय घडामोडी संदर्भातील अशाच अधिक अपडेटसाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।